नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, जेव्हा काल म्हणजे 30 एप्रिलला मार्केट जेव्हा बंद झालं तेव्हा ते डाऊन ट्रेंडला म्हणजे बँक निफ्टी 27 पॉईंट मायनस आणि निफ्टी 38 पॉईंट मायनस. पण स्टार्टिंगला सकाळी जेव्हा ओपन झालं ते रेंज बाउंड ओपन होऊन ते प्लसमध्ये गेलं. जवळ बँक निफ्टी 450-500 पॉईंट प्लसमध्ये गेलं, 600-700 पॉईंट. आणि नंतर निफ्टी जवळ 150च्या वर 150 पॉईंट 100-1.25 पॉईंट प्लस होतं. आणि सगळे मिड कॅप, फाईन निफ्टी, बाकी सगळे इंडेक्स हा ग्रीन होते. आणि त्यामुळे बहुतेक कॉल बाहेर घुसले, पुट बाहेर होते बिलकुल. पण नंतर ज्या लोकांनी कॉल बाईंग करून ठेवली आणि शेवटच्या क्षणाला होल्ड केले त्या लोकांचा मोठा लॉस झाला. याचं कारण असं की मंथ एंडिंग असल्यामुळे, एक्सपायरी असल्यामुळे बँक निफ्टीची आणि मंथ एंडिंग असल्यामुळे सगळ्यांनी प्रॉफिट बुक केली. मंथ एंडिंग, एक्सपायरी, मंथली जी पोझिशन फ्युचरमध्ये असते, ऑप्शनमध्ये असते ती एंडिंग, आणि त्यामध्ये सगळ्यांनी प्रॉफिट बुक केल्या. आणि मित्रांनो, झालं काय की प्रॉफिट बुक झाल्यानंतर मित्रांनो एवढं सगळं समजलं पाहिजे प्रत्येकाला. जर हे ज्यांना अनुभव असेल त्यांनी हे पोझिशन स्वतःची प्रॉफिट घेऊन बाहेर पडले असतील, किंवा त्या दिवशी ट्रेडिंग केलेलं असेल, किंवा सेफमध्ये पोझिशन बनवले असेल हेजिंग करून. पण ज्यांनी निकेट कॉल बाय केला, निकेट पुट बाय केला, निकेट कॉल सेल केले, निकेट पुट सेल केले, ते सगळ्यांचे लॉस झाले असतील. पण ज्यांनी सेफ याच्यामध्ये सिंगल सेलिंग करून, सिंगल बाईंग करून पण टार्गेट आणि स्टॉप लॉस लावून काम केलं असेल ते सेफमध्ये राहिले. पण ज्यांनी स्टॉप लॉस लावला नसेल मित्रांनो, ज्यांनी स्टॉप लॉस लावला नसेल ते बिग लॉसला गेले असतील. मित्रांनो, ॲव्हरेज करून त्यांनी कॅपिटल झिरो पण केलं असेल. कारण ही सायकोलॉजी आहे मार्केटची. आणि नवीन ट्रेडर जे असतात, ज्यांना अनुभव नसतो, ते हेच करतात. बघा, निफ्टीमध्ये काय झालं, 22,780पर्यंत गेलं आणि तिथून म्हणजे रिव्हर्स मिळालं 22,587. मित्रांनो, विचार करा कुठच्या पुढे डाऊन ट्रेन आला. आणि हे फॉल असतो, रिकव्हरी असते, ही कधीही येऊ शकते. स्मार्ट मनीवाले जे असतात, प्लेयर असतात, जे प्रोफेशनल असतात, ते लोक मार्केटला चालवायची हे असते त्यांची. ऑपरेटर त्याला म्हणतात. ऑपरेटर कोण असतो? जो मार्केटला चालवू शकतो. असे अनेक सगळे मिळून ऑपरेटर तयार होतात. आणि जो स्वतः मार्केटला हँडल करू शकतो. एक ट्रेडर असे आहेत ना, करोडोपती, अब्जोपती, की ते मार्केटला स्वतः चालवू शकतात. त्यामुळे आपण रिटेलर, छोटे जे ट्रेडर असतात त्यांनी सेफ राहूनच काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे. 20 पॉईंट, 30 पॉईंट निफ्टीला, बँक निफ्टीला 50 पॉईंट असे स्टॉप लॉस लावा, जेणेकरून तुमचा लॉस कमी होईल. तुम्ही कमी लॉसमध्ये बाहेर पडाल. आणि प्रॉफिट घेतेवेळी तुम्ही ट्रेल करत जा. प्रॉफिट घ्यायला त्यावेळी तुम्ही ट्रेल करत जा. कारण का ट्रेल केल्याशिवाय तुम्हाला पर्याय येत नाही. आता ऑप्शनची पण निफ्टीची बघितली तर ती सकाळी बुलिश होती. त्यानंतर ओपन इंटरेस्ट बघितलं तर आता बघा तुम्हाला आता ओपन इंटरेस्ट बघायला मिळणार नाही आहे. आता सगळं ते मार्केट बंद असल्यामुळे तुम्हाला बघायला मिळत नाही. आता आपण सुट्टीच्या दिवशी हे व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, आता बँक निफ्टी जाऊया आपण. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण जर चार्ट बघितलं तर बघा डाऊनफॉल कसा आला तो 50,000च्या जवळ, म्हणजे 49,000च्या आसपास जाऊन 49,950 पण त्यांनी क्रॉस केला होता. त्यानंतर मग 49,291पर्यंत आलेला आहे बँक निफ्टी. मित्रांनो, ह्यामध्ये जर एखाद्याने पुट बाय केला असेल ना, त्या टॉपला त्यांनी प्रॉफिट केलं कमी वेळामध्ये. पण एक्सपायरी असल्यामुळे त्याचे पण काही वेळेला बहुतेक झिरो होऊ शकतात. कारण की टाईम टिकी होतो ना, टाईम टिकी हा सेलरच्या बाजूने असतो, बायरच्या बाजूने नसतो. तरी बाईंग लोक करतात. बाईंग करण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 वर्षाचा अनुभव घ्यायला लागेल. तुम्हाला सगळे ॲनालिसिस करावं लागतील मार्केटची. तुम्हाला सेंटिमेंट, प्राईस ॲक्शन, ऑप्शन चेन, तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही सगळं हे तोंडपाठ कराल, तुमच्या डोक्यात फिट करून घ्याल ना, तेव्हा तुम्हाला त्याचे 4 पैसे बनतील. तुम्ही नाही तर मार्केटला देऊनच जाल. 1 कोटी आणला तरी देऊन जाल, 10 कोटी आणला तरी देऊन जाल. किती ॲव्हरेज करा. मार्केट खूप मोठं आहे मित्रांनो. मार्केट खूप मोठं आहे. जेवढं समुद्र आहे तसं ते मार्केट एक समुद्र आहे. तुम्ही किती पैसे, करोडो पण कमवू शकता आणि करोडो घालवू पण शकता. त्यामुळे तुम्ही मित्रांनो, रिटेलरने स्टार्टिंगला इन्व्हेस्टिंग करा, होल्डिंग करा, म्युच्युअल फंड करा, इन्व्हेस्टमेंट करा. होल्डिंगमध्ये तुमची चार्ट पॅटर्न बघा, अनुभव घ्या, स्विंग ट्रेडिंग करा, होल्ड करा, प्रॉफिट झालं की बाहेर काढा. होल्ड केला, लॉंग टर्मला होल्ड करा. जेवढं इन्कम कमवाल 4 पैसे ते सेव्हिंग करत जा, जेणेकरून तुम्हाला तुमचं कॅपिटल चांगलं गेन करता येईल. आणि तुम्ही $1,00,000-2 लाख रुपये जमवणार. तेव्हा तुम्ही हेजिंग करून सेलिंग करा. कॉल सेलिंग, पुट सेलिंग, ऑप्शन सेलिंग ह्या प्रिपेअर करा. मी तुम्हाला ऑप्शन सेलिंग प्रिपेअर करायला सांगेन. याचं कारण असतं ते पण स्टॉप लॉस लावून. त्यामध्ये 10 पैकी 9 ट्रेड तुमचे सक्सेस आणि 1 लॉस होतो. तो पण स्टॉप लॉस लावून बाहेर पडायचं. आपण दिवसाला जर 2 स्टॉप लॉस लावून 2 स्टॉप लॉस हिट झाले सेलिंगमध्ये, त्या दिवशी ट्रेडिंग बंद, असं करायचं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या व्हिडिओला
तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा आणि व्हिडिओला आपल्या कॉमेंट द्या. कॉमेंट करून सांगा नक्की की व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र.